वळूया पुढील बातमीकडे। नरेश अरोडा आणि राष्ट्रवादीमध्ये बिनसलंय का अशी चर्चा सुरू आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला अरोडा हे अनुपस्थित होते। राष्ट्रवादीतून नरेश अरोडाच्या विरोधात कारस्थानं सुरू आहेत का अशी चर्चा आहे। नरेश अरोडा राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर नाराज असल्याची चर्चा आहे। नरेश अरोडा आणि राष्ट्रवादीमध्ये बिनसले का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। शपथविधीला ते अनुपस्थित होते, त्यामुळे नरेश अरोडा आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर नरेश अरोडा हे नाराज आहेत का अशी ही जोरदार चर्चा त्यामुळे रंगली आहे। तर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या माध्यम संपर्काशी जबाबदारी घेतलेल्या नरेश अरोडा यांच्यावर शरद पवार यांनी ही शेलकी टिप्पणी केली आहे, ती पाहूयात। नरेश अरोडा काल आलते, सुप्रियाताई भी नरेश अरोडा काल आलते, सुप्रियाताई भी अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, नरेश अरोडा नाराज आहेत का? राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर ते नाराज असल्याची चर्चा आहे, नेमकी काय आतली बातमी आहे? या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की नरेश अरोरा यांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जे आहे ती कोर कमिटीच्या बैठकीला तर ते आज देवगिरी बंगल्यावरती हजर होते, मात्र मुख्य कार्यक्रम जो आहे जिथे सुनेत्रा पवार यांनी आज लोकभवन मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या कार्यक्रमाला मात्र नरेश अरोरा जे आहे ते अनुपस्थित होते। यावरून एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की या सर्व गोष्टींना म्हणजे नरेश अरोरा यांच्या मध्यस्थीमुळे जे आहे त्यांनी म्हणजे एकूणच राष्ट्रवादीने जे आहे ते सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी घाई गडबड त्यांच्याकडनं करून घेतली का, अशा प्रकारचा सवाल उपस्थित होत असताना देवगिरीमध्ये आज जी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्यासोबत आणि जय पवार हे सुद्धा सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे धाकटे पुत्र जे आहेत ते सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये देवगिरीमध्ये नरेश अरोरा होते, मात्र उपमुख्यमंत्री पदाच्या पदग्रहण सोहळ्याला मात्र नरेश अरोरा त्यामुळे ते नाराज आहेत का अशी चर्चा सुरू आहे। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।